आहे की हर घर जल या संदर्भामध्ये जल जीवन मिशनच्या बाबतीमध्ये आढावा बैठक आपले जलशक्ती मंत्री CR पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली। मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते, मी होतो, आपल्या सुनेत्रा ताई होत्या, इतर आपले सगळे मंत्री होते आणि अतिशय या जेवढ्या महाराष्ट्रातल्या योजना आहेत या योजनांचा आढावा त्याच्यामध्ये घेतला गेला। त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत किंबहुना काही कामं अपूर्ण आहेत ती पूर्ण कशी करता येतील आणि काही योजना ज्या आहेत, काही योजना काही पाण्याचे सोर्सेस जे आहेत त्या सोर्सेसमध्ये अडचणी आहेत त्या कशा स्ट्रेंथन करता येतील, ज्या डेफिशियन्सी ज्या आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येतील यावर चर्चा झालेली आहे। अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि जेवढ्या योजना आहेत 51,000 योजना महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यापैकी जवळपास बऱ्यापैकी योजना पूर्णत्वास जात आहेत आणि ज्या योजना काही कारणानिमित्त काही त्याचं डिझाईन बदली झालं, काही पाण्याचे जे रिसोर्स आहेत ते काही ठिकाणी ड्राय झाले, तर अशा परिस्थितीमध्ये ते सगळे कशा मार्ग काढायचे यावर चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट जो आहे, नदी जोड प्रकल्प, हा महाराष्ट्रासाठी फार वरदान ठरेल। त्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मराठवाड्यामध्ये आणि इतर भागामध्ये जो ड्रॉट प्रोन एरिया आहे तिकडं या नदीजोड प्रकल्पाचा खूप फायदा होईल, त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि प्रधानमंत्री महोदयांनी त्याला प्राधान्य दिलं असं मंत्री CR पाटील साहेबांनी बैठकीमध्ये सांगितलं। त्यामुळे अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि जमीन ओलिताखाली येण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त बैठक झाली। जलतारा जे स्ट्रक्चर आहेत, जलताराच्या माध्यमातून श्री रविशंकरजींच्या बरोबर आम्ही MOU केलेला आहे, डॉक्टर पुरुषोत्तम त्याचं काम पाहतं। जलताराची व्याप्ती वाढवण्यासाठी आपल्याकडे 65,000 स्ट्रक्चर तयार आहेत, पण त्यापेक्षा जास्ती व्याप्ती जलताराची वाढवा, जेणेकरून पाणी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुरेल आणि पाण्याची लेवल वाढेल, वॉटर लेवल वाढेल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल। पण कांद्याच्या संदर्भामध्ये आणि ऊस शेतकरी जे आहेत त्यांच्या संदर्भात मुख्यतः कांद्याचा जो विषय आहे या संदर्भात बैठक आहे। विधान परिषदेच्या पहिला कांद्यावर आणि